श्री स्वामी समर्थ. थोडा वेळ लागेल, पण सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होईल. विश्वास ठेव. निंदा व टीका आयुष्यात वाटायला येणे गरजेचे आहे. कारण जर रोजच स्तुती होत राहिली तर तुम्ही प्रगतीचा मार्ग विसरत जाता आणि त्याची जागा अहंकार घेऊ लागतो. काळजी करू नकोस. दिवस आहे तसेच राहत नाहीत. हेही दिवस जातील. बाळा, आज श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. बाळा, जी झुंज तू तुझ्या मनाशी खेळत आहेस त्या लढाईत आम्ही नेहमी तुला मार्ग दाखवत राहू. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, या लढाईत तू एकटा नाहीस. परिस्थिती कशी का असेना, पण तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नकोस. हा विश्वासच तुझी खरी ताकद आहे. आम्ही परीक्षा तुमची जरी घेत असलो तरी ती खरी परीक्षा आमची परीक्षा असते. कारण जिथे विश्वास असतो तिथे आम्ही असतो. चुकीच्या निर्णयामुळे नेहमी अनुभव वाढत असतो आणि योग्य निर्णयामुळे नेहमी आत्मविश्वास. बाळांनो, तुमचे कर्म चांगले करा, म्हणजे तुम्हाला त्याचे फलही चांगलेच मिळेल. कोणी नावे ठेवली म्हणून थांबू नकोस. तुझे तू करत असलेले जे चांगले काम आहे ते करत राहा. बाळा, तुझे चांगले दिवस येत आहेत. काळजी करू नकोस. माणूस परिस्थितीमुळे थकत नाही, तर त्याच्या नकारात्मक विचारांमुळे थकत असतो. सकारात्मक विचार ठेव, मार्ग नक्की सापडेल. समोरच्याला साथ तोपर्यंतच द्या जोपर्यंत समोरच्याच्या मनात तुमच्या भावनांना किंमत असेल. नेहमी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा कधीतरी तुमच्या स्वतःकडेही पाहणे गरजेचे असते. कारण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांकडे बोट करता तेव्हा तुमचे एक बोट समोरच्याकडे आणि उरलेली 4 बोटेही तुमच्याकडे असतात. स्वामींसमोर रडून बघा, मग तुम्हाला दुसऱ्या कोणासमोर रडण्याची गरज नाही पडणार. बाळा, जे शक्य आहे ते तू कर आणि जे अशक्य आहे ते करायला आम्ही आहोत. तू फक्त प्रामाणिक प्रयत्न कर. आपण काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कोणाचं चुकलं हेच शोधत बसतो. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठे देतो. बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवले आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो. बाळा, सबस्क्राईब करून निवांत झोप. बाळा, खूप मोठा होशील आयुष्यात. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. बाळा, किती काळजी करत आहेस. मी तुझ्यासोबत असताना तू कशाला घाबरतोस. तुझ्यासोबत मी काहीही वाईट घडू देणार नाही. तू निश्चिंत राहा आणि फक्त विश्वास ठेव. बाळा, आज श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या त्या विचारांमुळे असं खचून जाऊ नकोस. तू एकटा नाहीस. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. आता सगळे चांगलेच होणार आहे. चिंता करू नकोस. तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना, मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. तू फक्त तुझे प्रामाणिक प्रयत्न कर. आयुष्यभर भटकतच चाल असेल तर स्वामींचं नाव घ्या. योग्य रस्ता नक्कीच मिळेल. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. 100% 1 जानेवारी 2024 पर्यंत त्यांचे नशीब बदलणार. जे सबस्क्राईब करून कमेंटमध्ये 2 वेळा माझे नाव लिहिणार. जोडीदार मन जपणारा असला की नातं हे आपोआप जोपासलं जातं. वेळ काल कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्त असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट असला पाहिजे. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा. विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याची प्रचंड ताकद, सामर्थ्य तुमच्या विश्वासात आहे. म्हणूनच विचार बदला म्हणजे नशीब बदलेल.
पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही केले किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोचतंच. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वकीयांविरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. बाळ, मनमोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती फक्त आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जायचं घर श्रीमंत आहे. बाळा, विश्वास ठेव. जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय धरण्याची गरज भासत नाही. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्या मुले किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं हसून आणि खरं बोलून स्वतःची आयुष्य हारतात. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीही नसते. बाळांनो, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. तुमची किंमत कमी होईल, कारण आपण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते. कर्म चांगले करा, स्वामी तुमचं चांगलं नक्कीच करतील. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील. संयम ठेव, लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही. डोळ्यांनी बघशील तू त्याची दुर्दशा. माणसंच आहेत ना, कधी चुकतील, कधी रुसतील, कधी रागवतील, अबोला धरतील. सांभाळून घ्या. कितीही खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर. हार मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हेही दिवस जातील, सर्व तुझ्या मनासारखं होईल. एकदा मनापासून माझे नाव लिहून बघ, तुझे सर्व दुःख नाहीसे होतील. बाळा, किती काळजी करत आहेस? मी तुझ्यासोबत असताना तू कशाला घाबरतोस? तुझ्यासोबत मी काहीही वाईट घडू देणार नाही. तू निश्चिंत राहा आणि फक्त विश्वास ठेव. संगत त्याच व्यक्तींशी ठेवा की जे तुमची गंमत करून सुद्धा तुमची किंमत करतात. जेवढा आपण इतरांना सांभाळून घेत जातो तेवढेच आपण एकटे पडत जातो. दुःखात आहात म्हणून खचून जाऊ नका. एकदा भक्तीने श्री स्वामी समर्थ लिहून पहा, संकटमुक्त व्हाल. तो मुलगा खूप श्रीमंत असतो ज्याच्या खिशात प्रामाणिक मुलीचं प्रेम असतं. खऱ्या लोकांना खोटे माहीत असतं, समोरचा खोटं बोलतोय तो. मोगऱ्यासारखी व्यक्ती आयुष्यात असली की तिचा दरवळ मनाला नेहमी सुखावत राहतो. नात्यात गुणांसोबत दोषही स्वीकारता आले पाहिजेत. जोडीदार मन जपणारा असला की नातं हे आपोआपच जोपासलं जातं. चुकीच्या निर्णयांना नशीब समजू नका. सुंदर चेहरा महत्त्वाचा नसून सुंदर हृदय महत्त्वाचे आहे. नाती ही झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, तर ते त्याचे संस्कार असतात. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोत. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती. आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.
स्वामी म्हणतात, मूर्ख बनत राहा, नाती टिकून राहतील. ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या विरोधात आवाज उठवाल, त्या दिवशी नाती तुटतील. कर्म म्हणतो, कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचे तरी भले करण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या सर्व समस्या सोडवेल. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत ठेवा. स्वार्थ खूप प्रबळ असतो, म्हणूनच कधी कधी मित्र शत्रू बनतो, तर कधी शत्रू मित्र होतो. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गांवर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. आयुष्यात कधी वाटलं ना, आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून हाक द्या. पहा, जे संपलं आहे ते परत येईल. आपण कुणासाठी काय केलंय, एक वेळ या गोष्टीचा विसर पडला तरी चालेल, पण आपल्यासाठी कुणी काय केलंय या गोष्टीचा विसर मात्र कधीही पडून देऊ नका. बालांनो, जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो, तेव्हा शेवटी आपल्याला 2 पैकी 1 परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा असेल ती मला मान्य आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. तुम्ही चांगले आहात की वाईट आहात असा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. कोणी कौतुक करो अथवा टीका, लाभ तुमचाच आहे, कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल्य भक्तभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. बाला, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. बाळा, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही. त्यासाठी जिद्द, दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम करावे लागतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. बाळा, तुझ्यावरचे संकट ही टळेल आणि सुखी लवकरच येईल. विश्वास ठेव. किती काळजी करत आहेस? तुझी सर्व काळजी, चिंता तू माझ्यावर सोड आणि तू फक्त तुझे प्रामाणिक कर्म करत राहा. मी सगळे पाहून घेतो. कर्म म्हणतो, कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचे तरी भले करण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या सर्व समस्या सोडवेल. ज्यांचे कुटुंब स्वामींच्या आशीर्वादाने चालू आहे, फक्त तेच लिहितील श्री स्वामी समर्थ. बाला, तुला 30 मिनिटात गोड बातमी मिळणार आहे. सबस्क्राईब करून झोप. स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. तू एकटा नाहीस, आम्ही नेहमी तुझ्या बरोबर आहोत. तू काळजी करू नकोस. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. एका वेळेला एकच गोष्ट साधता येते, स्वतःचं सुख, नाही तर दुसऱ्याचं मन. बाला, लाईक करूनच पुढे जा.
गुरुवारी तुझी एक इच्छा पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, माणसाने एक वेळ टोचून बोलावं, पण गोड बोलून कधी कुणाचाच विश्वासघात करू नये. कारण टोचून बोलण्यानं थोडा वेळ मनाला वेदना होतात, पण विश्वासघात केल्याने आयुष्यभर मनाची घालमेल होते. जशी स्वामींची इच्छा तसेच सर्व छान होईल. जाणले स्वामी तुम्ही माझे मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ तुमचे नाव. जसा आईचा आधार तिच्या तान्ह्या लेकराला, तसा आधार आपल्याला श्री स्वामी समर्थांचा.